माहितीये? हा, गुरु म्हणजे टीचर. नीट लक्षपूर्वक ऐका. गुरु या शब्दामधलं जे पहिलं अक्षर आहे त्या अक्षराचा नाद म्हणजे अंधकार. हा अंधकार अज्ञानाच्या रूपातला, जो मायेच्या आवरणाखाली असतो. आणि म्हणूनच गुरु या शब्दाच्या दुसऱ्या अक्षराचा अर्थ असा आहे की या अंधकाराचा, अज्ञानरूपी अंधकाराचा जो नाश करतो तो गुरु. अशा त्या गुरुला प्रणाम. समजलं? सोनाली बेटा, गेली 4 वर्ष मी तुला शिकवतो आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की तू माझा विश्वास, स्नेह संपादन केलेला आहेस. आणि म्हणूनच मी आज खऱ्या अर्थाने तुला माझी शिष्या म्हणून स्वीकारतो आहे. नीट लक्षात ठेव, यापुढचं संपूर्ण आयुष्य संगीत विश्वाला, संगीत कलेला वाहून घ्यायचं आहे. खूप शिकायचं आहे बेटा. मी जे काही शिकलेलो आहे ते सगळंच्या सगळं तुला शिकायचंय माझ्याकडून. हे सगळं ज्ञान तुझ्याकरता आहे, हे लक्षात ठेव. याबरोबरच आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची. आजपासून ही तुमची माता आहे. गुरुकुल परंपरेमध्ये गुरुमातेला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे बेटा. मी तुम्हाला ज्ञान देणार, मार्गदर्शन करणार आणि ही तुमचं मातेच्या रूपात रक्षण करणार, काळजी घेणार. हो सोनाली, खरं आहे ते. ह्याच्यापुढे काहीही झालं ना, म्हणजे तुझ्या मनात काहीही आलं, मनातलं काही सांगावंसं वाटलं, तुला बरं नसलं, तर मी आहे. तू कुठल्याही क्षणी माझ्याकडे येऊ शकतेस. तुला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. तर दृढ निश्चय, एकाग्रता, शिकण्याची ओढ आणि शिस्त, हे चारही गुण अंगी बाणव वाढवण्याचा प्रयत्न कर. आम्हा दोघांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. हो, तुझा उजवा हात पुढे कर. काय झालं? चुकलं काय? नाही, नॉट एट ऑल. वी हॅड अ ग्रेट शॉट इन फॅक्ट. रिअली? बाबा, आता फिल्म इंडस्ट्री जॉईन करायला हरकत नाही बरं का तुम्हाला. आणि आई, तू सुद्धा आता सर्टिफिकेट मिळालंय ना. नो, इट वॉज रिअली ग्रेट. सौरभ, एक काम कर ना, तो नवीन नोकर आला ना, त्याला जरा बोलावून घेऊन ये. आता आपण काय करायचं पुढे? आता कॅमेरा अँगल चेंज होईल आणि 2 शॉट्स राहिले. दॅट्स इट. बरं, ठीक आहे. खरं म्हणजे दर गुरुपौर्णिमेला मी अशा तऱ्हेने काही शिष्य स्वीकारतो. ही आमच्या घराण्याची फार जुनी परंपरा चालत आलेली आहे. ऍक्च्युली आय एम सॉरी, तुम्हाला हे सगळं कॅमेरासाठी खास करायला लागलं, कारण का खऱ्या गुरुपौर्णिमेला अजून अवकाश आहे, राईट? पण प्रत्यक्षामध्ये गुरुपौर्णिमा, गुरुदक्षिणा, ह्या सगळ्या गोष्टी, यांचं महत्व मोठं आहे खूप. म्हणजे त्याच्याशी असं खेळ नाही करता येत. आपल्या या भारतीय परंपरेमध्ये या गोष्टींना खूप महत्व आहे. बाबा, हा, आला का? हो. अरे काय, तुझं नाव विसरलंय बा. तू एक काम कर, या सगळ्या आपल्या पाहुण्याला काही खायला प्यायला आणशील की नाही? जा, बस. स्टार्ट म्हटलं. ऍक्शन. सायलेन्स, रोल, ऍक्शन.
पियरवा सब मिल गावो मंगल चारण सब मिल गावो मंगल चारण पिया ज्ञान सुदिन भैरवा पिया ज्ञान सुदिन भैरवा रे आंगन आरे पियरवा रे आंगन आरे पियरवा रे आंगन रे आंगन ही जागा कशी वाटते? मला यातलं काही कळत नाही का? कम ऑन, युअर अ क्रिएटिव्ह पर्सन. इमॅजिन, पंडितजी इथे बसलेत, सगळे शिष्य इथे बसलेत, त्यांचं गाणं ऐकतायत. कॅमेरा विल बी हिअर, ओके. स्लोली वी झूम आउट, क्रेन अप होते, त्यांचं गाणं चालू आहे, टायटल्स मूव्ह होतात, अँड दॅट्स द लास्ट शॉट. काय वाटतं तुला? माझ्याशी लग्न करशील? काय? लंगर तू कर जिन छुओ 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 मोरे गगरिया भारी अवलिंगारी गजनारी रखनी रखनी सहस देव मुदारी लंगर तुगर दिन छुओ तुम तो महाधीज पिया दतन तुम तो महाधीज पिया दतन तुम तो महाधीज पिया दतन लागोई आवत धावत अदबार बार मंसल हेरद घेरत हो लाजन मरी जात हूँ ब्रजमालीला गरदु गरदिन छुओ गरदु गरदिन छुओ Going for a take, sir. Ready? हो. Silence. Roll. काय एक काय करता तुम्ही? फ्रेम मध्ये आहात, बाजूला वा. हलू नका. रोल. ऍक्शन. आमचं हे घराणं आणि या घराण्याची परंपरा खूप जुनी आहे. या घराण्यामध्ये गुरु शिष्य परंपरेने
विद्या ही मागून या पिढीकडे, या पिढीकडून पुढच्या पिढीकडे अशी दिली जाते. या आमच्या घराण्यात आम्ही ज्या बंदिशी गातो आहोत त्या साधारण 200 वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, गायल्या जात आहेत. याचा अर्थ असा की माझ्या गुरूंनी त्यांच्या गुरुकडून जे शिकवलं, शिकून घेतलं. माफ करा, बोलू. याचा अर्थ माझ्या गुरूंनी त्यांच्या गुरुकडून जे शिक्षण घेतलं तेच शिक्षण माझ्याकडून पुढच्या पिढीकडे जात आहे. माझ्या काही मुख्य शिष्यांपैकी सौरभ हा माझा मुलगा, तो आता जी बंदिश गाणार आहे ती साधारण 150-200 वर्षापूर्वीपासूनची आहे. मेघमल्हार राग सौरभ सादर करणार आहे. सौरभ.